आम्हाला गोडी लागली ज्येष्ठालयाची. हे परमेश्वरा, तुझ्याच भक्तीत तल्लीन होऊन तुझी मनोभावे आराधना करण्यासाठी घेऊन येत आहे ईशस्तवन. आणि ईशस्तवन आपल्या सुरेल आवाजात गाण्यासाठी येत आहेत शलाका ठाकूर. नमस्कार. जो त्रिगुणांची मूर्त जाहला, ओंकारी नटला गजानन, स्तविला मी नमिला गजानन, स्तविला मी नमिला. गौरीचे हे सुंदर बालक विश्वाधारो, रे जगचालक युगायुगातून कार्यारंभी. सर्व पूज्य मानिला गजानन, स्तविला मी नमिला गजानन, स्तविला मी नमिला. भारत हाती घेईली हुनी, देविद्येचे पसाय आणुनी. कलानिधी हा महागणपती, रसिक मनी तोषला गजानन, स्तविला मी नमिला गजानन, स्तविला मी नमिला. गणराजा हा नृत्य विशारद, स्मरण जयाचे तुझे मोक्षपद. गिरिजानंदन प्रसन्न होऊनी, भक्तजना पावला गजानन, स्तविला मी नमिला गजानन, स्तविला मी नमिला गजानन, स्तविला मी नमिला. धन्यवाद आणि शुभेच्छा. खूप छान शलाका. ईशस्तवन झालेलं आहे, गजाननाची प्रार्थना झालेली आहे. आता आपण तेवढ्याच उत्साहाने आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. आता मी अध्यक्षांना विनंती करते की आजच्या प्रमुख पाहुण्यांचा त्यांनी सत्कार करावा. दीप प्रज्वलन झाले. कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी परमेश्वराची प्रार्थनाही झाली. टाळ्यांच्या गजरात अतिथींचे स्वागतही झाले. मंडळी, डिसेंबर जानेवारी येता सभासदांना प्रतीक्षा असते वर्धापन दिनाची. हा सोहळा संपन्न होण्यासाठी धावपळ मात्र असते सर्वांची. यशस्वी करण्या कार्यक्रम प्रतीक्षा असते पाहुण्यांच्या आगमनाची. आगमन झाले मान्यवरांचे, प्रफुल्लित झाले साऱ्यांचे मन. सत्कार परिचय त्यांचा करण्या हीच ती वेळ, हाच तो क्षण. मी अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविकासह पाहुण्यांचा परिचय पण करून द्यावा. आपल्या ज्येष्ठ नागरिक संघ वजिरा ह्या आपल्या संघाच्या
29व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आजचे जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत, माननीय श्रीयुत प्रमोदराव बापट, त्यांचं आपण सगळं स्वागत केलेलंच आहे. मुळात कसं आहे, मी शिक्षक असल्यामुळे काही जे चिंतन करतो त्याच्यातून लक्षात असं येतं की गेल्या काही वर्षांमध्ये जनगणना कशी हो, पण त्याचे निकाल असे दिसतात की सरासरी आयुर्मान वाढलेलं आहे. आणि हे सरासरी आयुर्मान वाढलेलं असताना कोणी एकेकाळी ज्येष्ठ नागरिक एकत्र येतच नसत. येत असले तर कुठेतरी कट्ट्यावर काहीतरी चकाट्या पिटायला, शब्द बरोबर ना. पण आता मात्र असं नाही आहे की वानप्रस्थाश्रमाला आल्यानंतर आयुष्यभरामध्ये जे जे काही मिळवलेलं कमावलेलं आहे याच्या स्वरूपात नाही, एकूण. आणि ह्याची देवघेव करत राहावं, ज्यांना त्यांना देत राहावं, आपण घेत राहावं, आपल्याला सुद्धा मिळतं. आणि अशामुळे मी 20 वर्षापूर्वी दीर्घकाळ डोंबिवलीकर होतो. आपल्या सगळ्यांना कदाचित काही जणांना माहीत नसेल, संबंध महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाची मुळात सुरुवात प्रारंभ डोंबिवलीमध्ये झाला. डोंबिवलीचे एक डॉक्टर, मला तर नाव आठवत नाही आहे, वयाची मर्यादा, आणि त्यांनी पुढाकार घेऊन तिथे ज्येष्ठ नागरिक संघ सुरू केला. आता एक असतं मात्र, म्हणजे त्यावेळेला मी 1989मध्ये निवृत्ती घेतली होती. एक 3-4 वर्षांनी 60 वर्ष पूर्ण होऊन म्हणजे ज्येष्ठत्वाला पोचलो होतो. पण काही ना काही करत राहायचं, आणि म्हणून मी त्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये तिथे दाखल झालो नव्हतो. इथे आल्यानंतर 2003मध्ये मग मी काही काळाने इथे यायला लागलो, आणि पुढे तर माझ्याकडे 5 वर्ष 2004 ते 2009 अशी कार्यवाह पदाची जबाबदारी आली, विविध प्रकारची पार पडली. आणि मग मी निरीक्षण करताना असं लक्षात येतं, मी शनिवारच्या कार्यक्रमाचा समारोप करताना सांगतच असतो की आपल्यामध्ये आयुष्य, आत्तापर्यंतचं जे आयुष्य काळ आपण घालवलेलं आहे त्याच्यातून जे जे काही मिळवलेलं आहे त्याच्यातून देण्यासारखं काय नाही असं विचारा. काय नाही. आपण हे तर देतच असतो, आपण निरनिराळ्या संस्थांना आपण देणग्या देत असतो, आपण पेन्शन मिळतं, अमुक तमुक चालू असतं. पण बाकी पण आज आपल्या कलेचं दर्शन नाही का झालं की आपण कशी वेशभूषा करू शकतो ते कसं, आणि हे सगळं सादरीकरण आपण खूप खूप आनंदाने स्वीकारलं. हे करताना इथे हा म्हणता 1994मध्ये स्थापन झालेला आपला संघ आज 29 वर्ष, आणि असंच हे चालू राहणार आहे. असंच चालू राहू द्यावं म्हणजे खूप 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 आनंद समाधान. एक सांगतो की आनंद समाधानाबरोबर आत्ताच्या वयामधले काही काही ज्या एक जीवनामध्ये आलेले काहीतरी एक विपरीत प्रसंग म्हणा, त्यांनी म्हणा, कुठेतरी दुःख म्हणा, खेद म्हणा, काही म्हणा, विसरायला होतं. इथले कार्यक्रम ते विसरायला लावतात, विसरायला भाग पडतात. माझा स्वतःचा अनुभव आहे, आणि म्हणून आपण हा असा साजरा करत असतो. साहजिकच मग कोणा अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन मिळावं की नाही. आपण काही अनुभव समृद्ध जरी असलो तरी अनुभव संपन्न म्हणजे परिपूर्ण नाही. आपण कोणी माणूस नाही, तसं मी स्वतः मानत नाही. आणि म्हणून मग आपण प्रमोदराव बापटांसारख्यांना आपण आमंत्रित करतो. मी इथे आल्यापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. शाखेवर जायला लागलो, काही थोडीशी जबाबदारी माझ्यावर दिली गेली, आणि मग प्रमोदरावांचा माझा परिचय झाला. तेव्हापासून मी प्रमोदरावांचं व्यक्तिमत्व बघतोय. म्हणजे आज घडीला त्यांना कोकण प्रांताची एक मोठी जबाबदारी, बारीक तपशील माझ्याकडे नेमका नाही आत्ता, मला तेवढं स्मरतही नाही, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार बालपणापासून मिळाल्यानंतर, घेतल्यानंतर आपण काय करू शकतो बरं, आता त्यांच्या बोलण्यातून आपल्याला कळेल, दिसेलच ते. आणि मग हे सगळं आपल्याला मिळावं म्हणून
जेव्हा सहज बोलणं झालं की आपल्या साठ्यांनी, श्रीधर साठ्यांनी त्यांचं नाव सुचवलं यांना, आणि माझ्याशी बोलणं झाल्यानंतर एक मताने आम्ही ठरवलं की प्रमोदरावांना आज बोलवायचं. प्रमोदराव आत्ता मध्यंतरी एका कार्यक्रमात मधुवंती पेठ्यांचा कार्यक्रम झाला, त्याचं सूत्रसंचालन त्यांनी केलं. इथे असं झालं होतं की ते गायन जास्ती चांगलं का सूत्रसंचालन. मधुवंती, मी क्षमा मागतो. बरोबर. मग अशा प्रकारचं आजपर्यंतच्या ह्याच्यात अभ्यास, व्यासंग, वक्तृत्व हे सगळं असं आहे. आता सहज उल्लेख करायचा झाला प्रास्ताविकात त्यांच्या परिचयाबरोबर एक गोष्ट राहिली ती सांगतो की आपल्या ह्या आता वेशभूषा स्पर्धेत झाली, त्याच्यामध्ये मगाशी उल्लेख झाला कसा उत्साह असू शकतो. आमचे सुधीर जोशी पुण्याला कायमचे राहायला गेलेत, ते स्वतः इथे सपत्नी आले, आणखीन त्यांनी इथे आपली कला सादर केली. उल्लेख कदाचित राहिला असता. आणि आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. म्हणजे प्रमोदरावांचं अनुभवी अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला मिळणारच आहे. अधिक खोलात जाऊन, म्हणजे माझ्याकडे तसं बारीक तपशील नसल्यामुळे आमचा गप्पा खूप छान होतात, तो भाग वेगळा. पण आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आपणा सगळ्यांचं या मनपूर्वक स्वागत. आणि औपचारिक दृष्टीने बघायचं झालं तर गुढीपाडव्याला जे आपण नवीन वर्षाचं स्वागत करतो त्याच्यापेक्षा आज हरकत नाही. 2024 आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद भागवत सर. आपल्यातील ऊर्जेचा स्रोत आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच प्रेरणा देत असतं आणि म्हणूनच आपला संघ उज्ज्वलतेकडे वाट चालत आहे. पुढे जाऊया. आठवणींच्या पुस्तकातलं पिंपळपान असतं. आठवणींच्या पुस्तकात पिंपळपान असतं. हे नाजूकसं पिंपळपान जाग्या करतं मनातील काही सुखद आठवणी, ज्या आपल्या उल्लसित मन आणि एकमेकांविषयी स्नेह यातील वीण अधिकच घट्ट करतात. हा दिवस असाच काही आठवणींना मागे सोडून जाणारा आणि काही आठवणींच्या फुलांनी दरवळणारा, पुढील वर्षासाठी नवचैतन्य निर्माण करणारा, असं हे आठवणींचं पिंपळपान सोनेरी करणारा अर्थात अहवाल सादरीकरण. त्यासाठी मी आपल्या संघाचे कार्यवाह सुरेश देवधर यांना आमंत्रित करते अहवाल सादरीकरणासाठी. नमस्कार. अलकाताई म्हणाल्या तसं पिंपळ पान ते सोनेरी करायचा मी प्रयत्न करणार आहे. आज 29व्या वर्धापन दिनी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गेल्या वर्षी आपण 28वा वर्धापन दिन 21 जानेवारी रोजी साजरा केला होता आणि त्यावेळी प्रमुख पाहुणे होते डॉक्टर राजेंद्र आगरकर. जसं वैयक्तिक आयुष्यात आपण वाढदिवस साजरे करताना गेल्या वर्षातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेतो, तसाच आज आपण आजच्या वर्धापन दिनापासून म्हणजे गेल्या वर्धापन दिनापासून आज या वर्धापन दिनापर्यंत जे कार्यक्रम आपण साजरे केले त्याचा आढावा घेणार आहोत. गेल्या वर्षात आपण 50हून अधिक कार्यक्रम साजरे केले. त्यात विविधता तर होतीच, मनोरंजन हा त्यातला महत्त्वाचा भाग असला तरीसुद्धा धार्मिक कार्यक्रम, आरोग्यविषयक, माहितीपर, प्रबोधनात्मक, सभासदांच्या कलागुणांना वाव देणारी असे अनेक प्रकारचे कार्यक्रम आपण साजरे केले. त्याची केवळ यादी देता येईल मला 50 याची, पण त्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की त्याची वर्गवारी करावी तर जास्त उचित होईल. मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या ज्येष्ठांचं सगळ्यात महत्त्वाचं इथे येण्याचं कारण असतं की आता वाढत्या वयात किंवा रिटायर झाल्यानंतर आपलं मनोरंजन करून घ्यावं आणि आपला वेळ छान जावा. त्यासाठी जे कार्यक्रम झाले त्यातले काही महत्त्वाचं मी सांगतो.
रोज संध्याकाळी 4 ते 7 या वेळात आपल्याकडे 40-50हून अधिक सभासद रोज कॅरम आणि ब्रिज खेळायला घेतात आणि ते छान त्याचा आनंद घेतात. आपलं मनोरंजन तर करतातच, पण आपलं सुखदुःख इतर सभासदांबरोबर शेअर करतात आणि त्याचा आनंदही घेतात. 22 फेब्रुवारीला आपण एक सहल 1 दिवसाची आयोजित केली होती विहंग विहार रिसॉर्ट येथे. 1 जुलैला लोकरंजन हा पूजा काळे यांचा कार्यक्रम होता. त्यात सुबोध चितळे यांचा एकपात्री कार्यक्रम असामी असामी पुलंचा कार्यक्रम त्यांनी सादर केला. तो सगळ्यांना खूप आवडला होता. 14 ऑक्टोबरला रमा शेंदूरकर यांचा एक आगळा वेगळा कार्यक्रम झाला. 9 डिसेंबरला रमेश भिडे यांचा मी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा एकपात्री कार्यक्रम सादर झाला. तसंच डिसेंबर महिन्यात आपण क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं होतं आणि त्यात विविध प्रकारचे खेळ होते. त्यात कॅरम, ब्रिज, रमी, मेंढीकोट, संगीत खुर्ची अशा एकूण 16 प्रकारच्या क्रीडांचा त्यात समावेश होता. आणि त्यात सगळ्यांनी अतिशय उत्साहाने भाग घेतला आणि त्याचा पारितोषिक समारंभ गेल्याच शनिवारी आपण साजरा केला. अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रम सुद्धा आपण साजरे केले. त्यात गणेशोत्सव आपल्या सगळ्यांचा आवडता. 10 दिवस आपण रोज संध्याकाळी आपल्याकडे जे गणेश मूर्ती आहे त्याची आरती करतो आणि त्यात सगळे उत्साहाने भाग घेतात. तसंच सहस्रावर्तनाचा सुद्धा कार्यक्रम आपण केला होता. कोजागिरी पौर्णिमाही साजरी केली. श्रीसूक्त भोंडला यांचाही कार्यक्रम झाला. अहो एवढंच नाही तर आषाढी एकादशीची दिंडी आणि वारी सुद्धा आपण केली. सभासदांच्या कलागुणांना वाव देणारे अनेक आपण कार्यक्रम करतो. त्यात आपण महिन्याचे वाढदिवस साजरे करतो आणि त्या दिवशी मुक्त व्यासपीठ जे उत्सव मूर्ती असतात ते आपलं मनोगत व्यक्त करतात. आपल्या संघात गायन कला अवगत असणारे अनेक सभासद आहेत आणि त्यामुळं भक्तिगीतं, नाट्यसंगीत, आलापावसाळा असे अनेक कार्यक्रम झाले. तसंच काही वेळा आपण मुक्त व्यासपीठ म्हणजे आपले विचार करण्याची संधीसुद्धा आपल्या सभासदांना देतो. त्यात मला काही सांगायचं आहे, कारण या वयात आपल्याला सारखं कोणाला तरी काहीतरी सांगायचं असतं पण श्रोते मिळत नाहीत. म्हणून आम्ही श्रोते उपलब्ध करून दिले होते आणि ज्या सभासदांना आपल्या मनातलं काही सांगायचं होतं त्या सांगायची सुद्धा संधी इथे दिली होती. यावर्षी आपण एक पाककला स्पर्धा सुद्धा आयोजित केली होती आणि त्यामुळे सभासदांमधल्या ज्या विशेषतः महिला सभासद आहेत त्यांच्या पाककला गुणांचा आपल्याला परिचय झाला. नुकताच आपण त्याचा तो साजरा केला. आपल्या आठवणीत ते निश्चित असेलच. आपण एक दिवाळी अंक योजना सुद्धा करतो. तसंच पुस्तक परिचय हा एक कार्यक्रम केला की ज्यामुळे आपले सभासद छान छान पुस्तकं वाचतात आणि त्या पुस्तकांचा परिचय आपल्याला करून देतात आणि आपण वाचन संस्कृतीला त्यामुळे प्रोत्साहन देऊ शकतो. एवढंच नाही, माहितीपर आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम सुद्धा खूप झाले. फेब्रुवारी महिन्यात आपल्याला माहिती आहे अर्थसंकल्प सादर होतो आणि तो झाल्यानंतर आपण एक व्याख्यान आयोजित करतो. यावर्षी चंद्रशेखर टिळक आले होते आणि त्याने ते छान व्याख्यान दिलं. दीपाली केळकर यांचा वसंतोत्सव हा कार्यक्रम, तसंच डॉक्टर ओंकार देशमुख यांचा वक्ता दश सहस्त्रेषु, विवेक थत्ते यांचं धनवृद्धी या विषयावरही व्याख्यान झालं होतं. शशिकांत ठाकूर यांचा समाजसेवेचा कार्यक्रम झाला. गणेश आचवल आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत, यांचा मला भेटलेली माणसं, रेणू दांडेकर यांचा नातेसंबंध, शिल्पा गोखले यांचा हसण्यासाठी जन्म आपला आदी मधुवंतीतही आलेले आहेत, त्यांचा समर्थवाणी असे अनेक कार्यक्रम आपण ते साजरे केले. ते माहितीपर होते, प्रबोधनात्मकही होते. आपलं आयुष्य निरामय असावं, दीर्घायुष्य लाभावं यासाठी सुद्धा आम्ही काही कार्यक्रम केले. त्यातले काही महत्त्वाचे असे, डॉक्टर आनंद यांचा पुष्पौषधी आणि किशोर गोलतकर यांचा संगीतोपचार
हाही कार्यक्रम इथे झाला. समर्पण ध्यान योगप्रभा ग्रुप, प्रभात गुरुतत्व, विश्वमंजन, निरांजनी दशपुत्रे यांनी तो छान कार्यक्रम सादर केला होता. अनेक उल्लेखनीय इतरही कार्यक्रम झाले, त्याचा फक्त मी उल्लेख करतो. 8 मार्च रोजी आपण महिला दिन साजरा केला. तसंच 18 नोव्हेंबर रोजी पुरुष दिन सुद्धा साजरा केला. मला तरी आगळी वेगळी कल्पना आहे, फार कमी ज्येष्ठ नागरिक संघात पुरुष दिन साजरा केला जातो. वयाची 81 वर्ष पूर्ण केलेल्या सभासदांचा आपण सत्कार करतो. तसं ज्यांच्या विवाहाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत अशा दाम्पत्यांचा सुद्धा सन्मान करतो. त्यातला काही प्रातिनिधिक स्वरूपात आज होणार आहे, कारण असे खूप आहेत. सगळ्यांचा सत्कार काही इथे करणं शक्य नसतं, पण प्रातिनिधिक स्वरूपात आपण आज नक्की काही सत्कार करणार आहोत. आपली नातवंड म्हणजे दुधावरची साय, आपल्या सगळ्यांना त्यांचं कौतुक असतं. तर अशी जी नातवंड आहेत जी उज्ज्वल यश संपन्न करतात, त्यांचंही आपण कौतुक या संघात करतो. आपल्या कार्यकारिणीची सभा दर महिन्याला होते, अगदी बिनचूक होते. आणि आपली वार्षिक सर्वसाधारण सभासुद्धा 2 सप्टेंबरला संपन्न झाली. कार्यक्रमाची लिस्ट खूप आहे, प्रत्येक कार्यक्रमावर खूप बोलता येईल, पण वेळाचं बंधन लक्षात घेऊन मी फार वेळ घेत नाही. पण हे सगळे कार्यक्रम आपल्या सभासदांच्या सक्रिय सहभागाने आणि आपल्या सहकार्यानेच साजरे होऊ शकतात. त्यामुळे आपल्या सगळ्या सभासदांना मनपूर्वक धन्यवाद. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवूया. 2024 या वर्षातही आपण असे अनेक कार्यक्रम करूया आणि सभासदांचं मनोरंजन तर करूया, त्याशिवाय त्यांचं जीवन आनंदी आणि समृद्ध करण्यासाठी प्रबोधनात्मक आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमही साजरे करूया. आता मी तुम्हाला 2024च्या 4 ओळीत शुभेच्छा देतो. जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू द्या, जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू द्या. भाग्यवान, भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू द्या. शिखरे यशाची सर तुम्ही करावीत, शिखरे यशाची सर तुम्ही करावीत. पाहता मागे वळून पाहता शुभेच्छा माझी स्मरावी. तुमच्या आनंदाचा वेलू गगनाला भिडू दे, तुमच्या आनंदाचा वेलू गगनाला भिडू दे. आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखं घडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखं घडू दे. 2024 या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह खूप छान अहवाल सादरीकरण केलं. मंडळी, जिच्या दर्शनासाठी, जिच्या वाचनासाठी आपण आतुर असतो. माझा लेख, माझी कविता यात आहे का, असेल का, या प्रतीक्षेत आपण जिची वाट बघत असतो. गेली 28 वर्ष जिचे दिमाखात आपण प्रकाशन करत असतो, तो क्षण आता आला आहे. तत्पूर्वी तिच्याविषयी केल्याने देशाटन विषय जाहीर झाला, केल्याने देशाटन विषय जाहीर झाला. प्रत्येक जण फोटो टिप्पणी शोधण्यात रमला. बहुसंख्य सभासद लिहिते झाले, विषयानुरूप लेखन करण्यात रंगले गुंगले. फोटोग्राफर सभासदांनी फोटो एडिट केले. देवधर, संखे, मानकामे ग्राफिकमध्ये जाते झाले. जाहिराती देण्यात यावर्षी अंमळ थोडंसं ग्रहणच लागले. परिमानकामे, संखे, देवधर इत्यादींनी अनेक दाते जमवले. पृष्ठ प्रायोजकत्व देण्यास सभासद पुढे आले. स्मरणिका दिमाखदार बनवण्या अर्थसहाय्य मिळाले. संपादन, लेखन चाचणी, साहित्यिक, योग्य निवडकाम, कार्यवाह, अध्यक्ष या द्वयींनी घेतले अथक परिश्रम. अशा प्रकारे आपली ज्येष्ठा नटली सजली. आज हाती येणार ज्येष्ठा विमोचन होताची. करूया टाळ्यांचा गजर. नंतर, आत्ता नाही. मी पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी आमच्या ज्येष्ठाचं विमोचन करा.
टाळ्या वाजवा, झालं. छान दिसते ना. सगळ्यांना मिळणार आहे, पण कार्यक्रम संपल्यावर आणि हातात आल्यावर आधी सहभोजनाचा आनंद घ्या आणि घरी जाऊन शांतपणे वाचा. आता आपण वळूया आजच्या सत्कार आणि पुरस्कारांकडे. मंडळी, आपला संघ हा ज्ञानाने, संस्कृतीने, संस्कारांनी, विविध कार्यक्रमांनी, विविध बक्षिसांनी, उत्कृष्ट फोटोग्राफीने, उत्कृष्ट यूट्यूब सादरीकरणाने, उत्तम विचारांनी समृद्ध आहे. पण तसाच तो वयोमानाने पण समृद्ध आहे बरं का. कारण अमृत महोत्सव साजरा करणारे म्हणजेच 1948 सालातले 40 सभासद आपल्या संघात आहेत. तेव्हा आपल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, म्हणजे पुढचे लगेच 75 गाठापर्यंत राहतील. आणि ह्या उत्साही आणि चांगलं आरोग्य असलेल्या सभासदांसाठी टचवूड सगळ्यांचं आरोग्य असंच राहो. फक्त त्यांच्यासाठी 4 ओळी. वयाची वृत्तीशी बांधू नका गाठ, वयाची वृत्तीशी बांधू नका गाठ, वी आर 75 सो व्हॉट. अब्दुल कलाम सांगून गेले, स्वप्न बघा मोठी, स्वप्न नगरीत जागा ठेवा माधुरी दीक्षितसाठी. आली आहे मुंबईत माधुरी दीक्षित आता. सकाळी फिरायला जाताना पीटी उषा मनात ठेवा. सकाळी फिरायला जाताना पीटी उषा मनात ठेवा. वय विसरून मगाशी जितेंद्र सारखं बॅडमिंटनही खेळा, सिंधूलाही वाटेल हेवा. मनोमन विराट होऊन ठोका एक षटकार, मनोमन विराट होऊन ठोकावा एक षटकार, घ्यावी एखादी सुंदर तान, काळजात रुतावी कट्यार. केस रुपेरी दिसले तरी मनात फुलवा बगीचा हिरवा. केस रुपेरी दिसले तरी मनात फुलवा बगीचा हिरवा, पिकू लागले पान तरी देठ असू द्या हिरवा हिरवा. मन कधी थकत नसतं, थकते ते केवळ शरीर असतं. थकतं ते केवळ शरीर असतं. मनात फुलवा बाग बगीचा, मनाला वयाचं बंधन नसतं. आणि शेवटचं, फेस उसळू द्या चैतन्याचा, फुलपात्र भरू द्या काठोकाठ, द्या बंधन झुगारून वयाचे, वयाच्या वृत्तीशी बांधू नका घाट, वी आर 75 सो व्हॉट. असं जीवन जगत 75 गाठणाऱ्या 40 सभासदांपैकी आज आपण 2 सभासदांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या लाडक्या नगरसेविका अंजलीताई खेडकर यांचं आगमन झालेलं आहे. त्या नेहमी आनंदाने आपल्याकडे येत असतात, तेव्हा त्यांच्यासाठी मी अध्यक्षांना विनंती करते की त्यांचं स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन. हॅलो. हॅलो 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 हॅलो. धावत येत इथे 75 वाले पण उत्साही आहेत. धावत ये. आता अशा आपल्या 75 सो व्हॉट म्हणणाऱ्या प्रातिनिधिक स्वरूपात 2 सभासदांचा आपण सत्कार करणार आहोत. त्यांचा परिचय आणि नावं जाहीर करण्यास मी आमंत्रित करते दीपक खेडेकर यांना.
जादूगार बदलले आहेत आता. ते उभे राहतील ना. प्राथमिक स्वरूपात 2 सभासदांचा आपण सत्कार करणार आहोत. त्यापैकी पहिल्या सभासद आहेत श्रीयुत मनोहर बालचंद्र वटारकर. मनोहर बालचंद्र वटारकर हे आपले कोई मनाचे सभासद आहेत. शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले व आपल्या ज्येष्ठालयात रमले. ज्येष्ठालयाच्या प्रत्येक कामातील त्यांचे सहकार्य अनमोल आहे. सायन्स पदवीधर, त्यात गणित हा क्लिष्ट विषय हेच त्यांचे क्षेत्र, पण मनात मात्र कवी कल्पनांची सतत चाललेली घोडदौड. त्यातूनच त्यांच्या मनूचे बोल 1921 साली व स्पर्श अमृताचा 1922 या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. सध्या त्यांचे कर्ण या अलौकिक व्यक्तिमत्वावर लेखन चालू आहे. त्यांच्या ह्या लेखनास सर्वांकडून शुभेच्छा. ते संत एकनाथ महाराजांचे 19वे वंशज आहेत हे आम्हास अभिमानास्पद आहे. त्यांच्या आध्यात्मिक अभ्यासही दांडगा आहे. म्हणूनच ते एखाद्या गोष्टीची कारणमीमांसा उत्तमरित्या समजावून सांगतात. ज्येष्ठालयात सर्वतोपरी ते सहकार्य करतात. विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे हे त्यांचे कार्य अविरत चालू आहे. अशा या आपल्या ज्येष्ठ सभासदाचा अमृत महोत्सवी वाढदिवसाचा सत्कार करण्यास आम्हास आनंद वाटतो. श्रीयुत मनोहर बालचंद्र वटारकर. आपल्या दुसऱ्या सभासद आहेत श्रीमती आशा अनंत नाईक. एक शांत, सोज्वळ पण उत्साही व्यक्तिमत्व म्हणजे सौ आशा अनंत नाईक. त्यांची शैक्षणिक कारकीर्द वाखाणण्याजोगीच आहे. सोमय्या विद्यापीठातून त्या BSc प्रथम क्रमांकाने तर MSc तृतीयांक क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. शैक्षणिक आवड स्वस्थ बसून देईना म्हणून त्यांनी कोकण कृषी विद्यापीठ येथे प्रवेश घेऊन फिशरी या विषयावर प्रबंध लेखनास सुरुवात केली व 1982 मध्ये तो पूर्ण करून तारापूर ॲक्वेरियममधून त्यांनी डॉक्टरेट ही पदवी संपादन केली व आमच्या आशाताई डॉक्टर आशा नाईक म्हणून ओळखू जाऊ लागल्या. ही गोष्ट आहे. त्यांना शिष्यवृत्ती सुद्धा मिळाली आहे. आशाताई आज आपल्या संप्रदायात समाधानी घेऊन जगत असताना संगीताची आवड जपतायत. त्यासाठी त्यांनी श्री बोरणकर, श्रीमती मधुवंती पेठे व दीपाराव यांच्याकडे त्या संगीत शिकतायत. क्रीडा क्षेत्रातही त्या वावरत असतात. ब्रिज हा त्यांचा आवडता खेळ. कुकिंगची आवड आहे. ज्येष्ठालयातील कार्यक्रमात सहभाग व सहकार्य नेहमीच असते. अशा ह्या बहुआयामी व्यक्तिमत्वाने 16 जानेवारी 2023ला अमृतोत्सवी वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आम्हास आनंद होत आहे. श्रीमती आशा आनंद नाईक. धन्यवाद खेडेकर. या 75 साजरा करणाऱ्या सभासदांची आपण 81 वर्ष साजरी करूया अशी देवाला प्रार्थना करते आणि पुढे जाते. मंडळी, नवरा बायको म्हणजे वडापाव आहेत, जो आपल्या ज्येष्ठालयामध्ये नेहमी असतो. नवरा बायको म्हणजे वडापाव आहेत. पाव ज्याप्रमाणे वड्याला दोन्ही बाजूंनी सांभाळून घेतो आणि वडाही पावात घट्ट रुतून बसतो, अगदी तसंच वड्याला माहेरच्या तेलाची म्हणजे उकळत्या आठवण येऊन उकळ्या फुटत असतात, तर पाव ईस्टच्या फुशारक्या मारत फुगत असतो. वडापावची चव मुख्यतः वड्यामुळे असते. संसाराला तसाच बायकोमुळे अर्थ येतो. भरपूर लाल तिखट
चवीला मीठ, हळद, किंचित साखर हे गुण बायकोत असतात. पावात असतो मैदा, निर्विकार नवऱ्यासारखा. वड्यात मुख्य असतो बटाटा, कर्बोदयुक्त जाडजूड अगदी बायकोसारखा. पटलं असेल सगळ्यांना. पाव फक्त फुगलेला फुग्या नवऱ्यासारखा आणि बायको वड्यासारखी असते, म्हणून वेड्यासारखी वडाला फेऱ्या मारत असते. नवऱ्याची पावलो काळजी घेते आणि नवराही बायकोची घेतो हो. म्हणून तर 50 वर्ष आयुष्य संसार टिकतो ना. वडापाव सोबत असते आंबट चिंचेची चटणी, पाचक पुदिना चटणी, तिखट मिरची. नवरा बायकोतही चिंचेसारखे आंबट शौकीन प्रेम, पुदिन्यासारखी पाचक काळजी, टोमॅटोसारखे गोड हास्य आणि रागाची थोडी मिरची हवीच नाही का. त्यामुळेच तर संसार फुलतो ना. वड्याला उकळत्या तेलात आणि पावाला गरम भट्टीतून जेव्हा काढले जाते तेव्हाच वडापाव चविष्ट आणि खमंग होतो. नवरा बायको ही जगण्याची ओढाताण सहन करून, दुःखाचे कडक तेल पचवून अनुभवाच्या भट्टीतून बाहेर निघतात, तेव्हा त्यांचा संसारही चविष्ट रुचकर होतो. आणि असाच चविष्ट रुचकर संसार करणाऱ्या प्रातिनिधिक स्वरूपात 2 जोड्यांचा आपण सत्कार करणार आहोत. त्यांची नावं आणि परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते सुषमा जोशी यांना. नमस्कार. प्रातिनिधिक स्वरूपात ज्यांची आता 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांची आता मी ओळख करून देते आहे. आपल्या सभासद सौ स्मिता जयंत पारकर आणि श्री जयंत शंकर पारकर यांचा विवाह 11 मे 1973 रोजी संपन्न झाला आणि 11 मे आता गेल्याच वर्षी 11 मे ह्याच वर्षी 11 मे रोजी 50 वर्षे त्यांच्या लग्नाची पूर्ण झालेली आहेत. स्मिता पारकर ह्या मंत्रालयात तसेच श्रीयुत पारकर केंद्र सरकारी कार्यालयात कार्यरत होते. सो स्मिता जयंत पारकर आणि श्रीयुत जयंत शंकर पारकर. बोला. हळूहळू. सत्कार केला आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाने आणि जयंतांचं नाव घेते आनंदाने. असं म्हणायला होतं. ओ स्मिताबाई, छान उपाणा घेतला, त्याबद्दल आभारी आहे. थोडा अनाहूतपणे सांगतो, जयंत पारकर आणि मी एका वर्गात होतो आणि आमची भेट 54 वर्षानंतर गेल्या वर्षी झाली. दुसरे आपले आमंत्रित आहेत सौ यशोदा बबन थोरात. आले आहेत. हां, सौ यशोदा बबन थोरात आणि श्रीयुत बबन मारुती थोरात
ह्यांचा विवाह मे 1973 रोजी संपन्न झाला. सौ यशोदा थोरात या गृहिणी पदावर तसेच श्रीयुत थोरात युको बँकेत कार्यरत होते आणि आजच्या खास कार्यक्रमासाठी ते आज ठाण्याहून आलेले आहेत. तुम्ही जी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा, वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. असंच प्रेम राहू दे तुमचं सर्वांचं. राम गेले वनवासाला, सीता बसली अंकावर, बबनरावांचं तेज माझ्या कुंकावर. मला नाव घेता येत नाही, मी मान्यवरांचे हे करतो, आभार मानतो. हॅलो, हा सर्व ज्येष्ठ नागरिकांना माझा नमस्कार. मान्यवर, 2 दिवसापूर्वी मला अलकाताईंनी मला फोन केला आणि लगेच आम्ही मान देऊन आलो. ठाण्यावरून आलो आम्ही. तब्येत काही काम करत नाही म्हणून ठीक आहे. आणि वर्धापन दिनी शुभेच्छा ज्येष्ठ नागरिकांना. थँक्यू. सहजीवन वाढदिवस साजरे करणाऱ्यांचे खूप धन्यवाद. असंच आपण साठी पण करूया, त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. आता बघूया काही सत्कार पुरस्कारांकडे. पर्यटन क्षेत्रातील एक प्रथित यश नाव म्हणजे केसरी पाटील. त्यांनी आपल्या संघात देणगी स्वरूपात काही रक्कम प्रदान केली आहे. त्यानिमित्त त्यांच्या नावाने संघातील एक पुरुष व एक स्त्री सभासदास आपण केसरी पाटील या पुरस्काराने सन्मानित करीत असतो. 2023च्या केसरी पुरस्कार पाटील पुरस्कृत विजेत्यांचे नाव आणि परिचय करून देण्यास मी आमंत्रित करते श्रीयुत शंकर सरवणकर यांना. नमस्कार. केसरी पाटील पुरस्कार हे पुरुष सभासद आणि स्त्री सभासद असं त्यांना दिलं जातं. यावर्षीचे विजेते आहेत पुरस्कार प्राप्त सन्माननीय सभासद श्री गजानन खाडे आणि संध्या कारावडे मॅडम. मी प्रथम खाडे सरांचा परिचय करून देतो. श्रीयुत गजानन खाडे. श्री गजानन खाडे वयाच्या 80व्या वर्षी एक प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक, समाजासाठी समर्पण आणि सेवेचे स्तंभ म्हणून उभे आहेत. बांधिलकीच्या भावनेनं जन्मलेला या गजाननाचा उल्लेखनीय असा प्रवास रिझर्व्ह बँकेतून सुरू होतो आणि ते शेवटी महाव्यवस्थापक म्हणून रिटायर झाले. लहानपणापासूनच कठोर परिश्रम आणि सचोटीची मूल्ये त्यांच्यात रुजली आहेत. शिक्षण MA करून त्याने बँकेची CAIIB एक्झाम पास केली. रिझर्व्ह बँकेचे त्यांचे करिअर फार उल्लेखनीय असे. निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला सल्लागार आणि तपासनीस म्हणून झोकून दिले. ज्येष्ठातील सक्रिय सहभागामुळे गजाननांची सामुदायिक सेवेची बांधिलकी चमकते. यातीलच उल्लेखनीय बाब म्हणजे श्री गणेशोत्सव, एकादशी दिंडी इत्यादी. ज्येष्ठालयाचे अंतर्गत लेखापरीक्षक म्हणून ते जवळजवळ 9 वर्ष कार्यरत आहेत. फोटोग्राफी, सहलीचे आयोजन, ज्येष्ठ नागरिकांचे गेट टुगेदर इत्यादी त्यांचे आवडते छंद. ज्येष्ठालय मासिकासाठी जास्तीत जास्त जाहिराती मिळवून देण्याचं अनेक वेळास त्यांनी केसरी पाटील पुरस्काराने आपण सन्मानित करत आहोत. मी आमंत्रित करतो खाडे सरांना आपला स्वीकार.
आपल्या दुसऱ्या स्त्री सभासद आहेत श्रीमती संध्या अशोक करावडे. संध्याताई म्हणजे ज्येष्ठालयातील उत्साही सहकार्यकुशल असं व्यक्तिमत्व. गेल्या 13 वर्षात त्या संघाच्या आजीव सभासद आहेत. महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असताना पदोन्नती मिळवून त्या लिपिक झाल्या. 37 वर्षाच्या सेवाकालातून त्या निवृत्त झाल्या. त्यानंतर जीवन हेच संघर्ष आहे असं समजून त्यांनी आपली जीवनपद्धती आखली. ज्येष्ठालयाविषयी त्यांची ठाम आदरीचाच भावना आहे. सहकार्य तर नेहमीचंच असतं. क्रीडा क्षेत्र हा त्यांचा आवडता स्वामीभाव. स्पर्धात भाग घेऊन खेलरत्न पुरस्कारानं त्यांना सन्मानित होण्याची हॅट्रिक त्यांनी केली. ज्येष्ठालयातील विजेचे खांब खंडित झाले होते ते त्यांनी प्रयत्न करून पुन्हा चालू करण्याचं व्यवस्था केली. सहकार्य वृत्ती, आनंदी व मनमिळावू स्वभाव, सेवाभाव ठायी असलेल्या आमच्या संध्याताई करावडे यांना आज संघातर्फे केशरी पासील पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आणि आम्हाला आनंद होतो. धन्यवाद. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. तसंच दरवर्षी आपण आपल्या संघातील एक स्त्री आणि एक पुरुष सभासदास सेवाभावी पुरस्कार देऊन गौरवित असतो. त्यांची नावे व परिचय करून देण्यास मी आमंत्रित करते श्रीयुत अरविंद मानकामे यांना. नमस्कार मंडळी. वास्तव या मोठ्या लोकांचं ओळख करून द्यायला मला मोठं भाग्य मिळेल असं मी स्वतःला धन्यवाद समजतो. श्री चंद्रशेखर ठाकूर आपल्या ज्येष्ठालयातील एक अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे श्री चंद्रशेखर ठाकूर सर. 52 वर्षे मुंबई शेअर बाजार यात कार्यरत असलेले पण मनात साहित्याची आवड जपणारे, त्यांचे मन सेवानिवृत्तीनंतर लिहिलेल्या साहित्यिक क्षेत्रात वावरू लागले. मराठी नाटकातील सौंदर्य स्थळे, चंद्र आहे साक्षीला, भूत, भूताटकी व मी, माझे कोकण असे अनेक कार्यक्रम ते करू लागले. लेखनकला साधी सोपी व प्रबोधनात्मक उत्कृष्ट निवडून सुरेल गायन ही वैशिष्ट्ये. संघाच्या मोबाईल प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांचे सहकार्य अनमोल आहे. सभासदांमधील गुण हेरून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी अनेक सभासदांच्या यूट्यूबवरून मुलाखती घेतल्या आहेत. स्वतःचे वरील कार्यक्रम करीत ते महाराष्ट्रभर सध्याही दौरे करत असतात. ते सुद्धा मानधनाची अपेक्षा न करता अडचणीत असलेल्या व गरजू व्यक्तींना आर्थिक सहाय्य करण्याची तत्पर असतात. अशा चौफेर व्यक्तिमत्वाला आज सेवाभावी पुरस्कार देऊन सत्कार करण्यास आम्हास आनंद होत आहे. श्रीमती गीता उल्मन. कसं आहे ना मंडळी, काही व्यक्तिमत्व अशी असतात की जे पडद्याआड कामं करत असतात पण त्यांचे कार्य जेव्हा समोर येते तेव्हा त्यांच्या बद्दलचा आदर दुणावतो. अशा आपल्या गीताताई उल्मन ज्येष्ठालयातील लादीकरण असो व महिला दिन असो त्या सहकार्यास तत्पर असतात. सेवाभावी जीवन जगणे हेच त्यांचे ध्येय आहे. गीताताई सोडावाला लेन शाळेत मतिमंद मुलांना आपण 2 वर्षे शिकवले. व्यवसाय परिचारिका असल्याने ते अंथरुणावर खेळलेल्या रुग्णांची आपण सेवा केली. राजपुरी या आश्रमात राहून
मोतीबिंदू ऑपरेशन विनामूल्य करून दिले. आवश्यक ठिकाणी गरजेच्या वस्तूचे दान केले. अनेक देवालयाच्या कामातही आपण सहकार्य केले. हे सारे करत असताना आपण ज्येष्ठालयाचे क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवता गीताताई आपल्या या कर्तृत्वाचा विचार करता आज आपणास सेवाभावी पुरस्काराने सन्मानित करण्यास आम्हास आनंद होत आहे. गीताताई उलमन आलेल्या नाहीयेत. त्यांना अचानक थोडासा त्रास जरा हार्टचा, म्हणून विश्रांती घ्यायला सांगितले. पण त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांचा सत्कार नक्की पोहोचवू. हो नक्की सर. आम्ही शुभेच्छा देतो ना तेव्हा संबंध ज्येष्ठालय परिवाराकडनं सगळ्यांना शुभेच्छा देत असतो. किती आहेत? बबन थोरात यांनी सहजीवनाची आनंदी 50 वर्ष काढल्याबद्दल आपल्याला देणगी दिली आहे 4,000 रुपये. धन्यवाद थोरात सर. स्मरणिका प्रकाशित झाली, आपण बघितली. स्मरणिका प्रकाशित करायची म्हणजे आर्थिक पाठबळ हवंच नाही का. आपल्याच काही सभासदांनी जास्तीत जास्त जाहिरातींद्वारे आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे आभार नाही, कारण ते आपलंच काम आहे, आपलाच संघ आहे. पण सर्वांसमक्ष त्यांचा सत्कार करणं हे नक्कीच आमचं कर्तव्य आहे. तेव्हा आपण त्यांचा आता पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करूया. सर्वात जास्त मिळवणारे सभासद आहेत तुम्ही. मग तुम्ही हात वर केलात. बरं या आता चला. अरविंद वानकामे. अहो ते आम्हाला परत करायचं आहे. त्या कोण तो याच्या हवा येऊया त्यामध्ये म्हणतो ना परत द्या गुच्छ, तसं ते परत द्यायचं आहे. जास्त त्याच्यापेक्षा थोडंसं कमी पण त्याच लेवलच्या जाहिराती मिळणारे दुसरे तयारच असतात. ते उभे नाव घेत नाही तरी. या आता हेमकांत संखे. बरं या हेमकांत संखे या या. वर्षाच्या शुभेच्छा आणि सन्मान केल्याबद्दल धन्यवाद. जाहिराती आपले सभासद ज्यांनी आपल्या स्मरणिकेसाठी जाहिराती देऊन संघाला मदत केली त्या सर्व सभासदांचे खूप खूप आभार. आणि असेच आपल्या संघाला जाहिराती देऊन संघाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जरा वाढ करावी ही सगळ्यांना विनंती आहे. कारण आपली स्मरणिका प्रत्येक वर्षी आपण प्रकाशित करतो आणि त्याच्यासाठी आपल्याला फंडाची गरज असते. मागेच आपल्या बाईंनी सांगितलं की हे भरभराट करायची आपल्याला, तर जाहिराती देऊन संघाला शक्यतो जास्तीत जास्त मदत करण्याची विनंती आहे. आपले तिसरे सभासद आहे. हात पण वर केला नाहीये, बसते पण आहे, उभे राहिलेले आहेत. तेव्हा त्यांचा सत्कार करूया. सुरेश देवधर.
तिघांचेही खूप आभार. आणि गिफ्ट आवडलं असेल, कसं वाटेल ते मला उद्या कानात सांगा. आता पुढच्या सत्कारांकडे जाऊया. जाहिरातदारांचे आभार आणि मान्यवरांचे आभार आणि जाहिरातदारांचं कौतुक. आणि बघा किती छान सत्कार केला इथे. असा सत्कार जर तुमचा व्हायचा असेल तर पुढल्या वर्षी जरा आतापासूनच तयारी लागा जाहिराती मिळवण्यासाठी. चेक पोस्टपोन घ्या तरी चालतील. धन्यवाद. असं म्हणतात की प्रेमाचा मार्ग जातो पोटातून. अजून तिकडे वेळ आहे, पण असं म्हणतात की प्रेमाचा मार्ग जातो पोटातून. त्यावरून देवधरांना कल्पना सुचली अफलातून. भरड धान्य वर्ष 2023 ही संकल्पना. भरड धान्य वर्ष 2023 ही संकल्पना. आरोग्यविषयक जागृती आले मना. आले देवधरांच्या मनात तेथे कोणाचे चालेना. आले देवधरांच्या मनात तेथे कोणाचे चालेना. झाला स्पर्धेचा पुकार. भगिनी जमल्या रेसिपी शोधत यूट्यूबवर. भगिनी सगळ्या जमल्या यूट्यूबवर. 17 भगिनींचा सहभाग. 17 भरडधान्य प्रकार. 17 भगिनींचा सहभाग. 17 भरडधान्यांचा पदार्थ प्रकार. परीक्षक होते उत्साही. दाते द्वयी पाककलेत माहीर. भगिनींची धावपळ. सजावटीसह पदार्थ सजले. सारे ज्येष्ठालय घम घम घमाटाने सुखावले. आत्ता सुद्धा वास असेल, पण दुसरा आहे आत्ता वास. परीक्षकांची परीक्षा झाली थोडक्यात. परीक्षकांचीच परीक्षा झाली थोडक्यात. आमच्या भगिनी साऱ्या निपुण पाककलेत. परीक्षण होताची लगबग ताव मारला साऱ्यांनी. साऱ्याच भगिनी विजयी. खरं तर साऱ्याच भगिनी विजयी, पण प्रथेप्रमाणे 3 नंबर दिले परीक्षकांनी. हाच तो क्षण, हीच ती वेळ, सत्कार करू विजयवंतींचा. हाच तो क्षण, हीच ती वेळ, सत्कार करू विजयवंतीचा. आशा करते मज मिळवेल आनंद हे पदार्थ चाखण्याचा. कारण त्या दिवशी मी एकही पदार्थ चाखला नाही आहे, तेव्हा म्हणून मला हे सगळे पदार्थ मिळाले पाहिजेत. म्हणून मी आता छान सत्कार करणार आहे तुमचा. तेव्हा या सत्कारांची नावं सांगते. प्रथम अंजलीताईंच्या हस्ते आपण, कारण त्या आपण पाककलेत निपुण आहे, कधीतरी आपल्याला कळेल इथे खायला मिळेल तेव्हा, पण त्यांच्या हस्ते आपण पुरस्कार देऊया. प्रथम क्रमांक आहे निर्मला तांबे. नाचणीचे मोदक केले होते. दुसरा क्रमांक लीना बापट, पण त्या आज एका 75ला गेले आहेत, त्या उपस्थित नाही आहेत. तिसरा क्रमांक आहे ज्यांनी 75 साजरी केली त्या आशा नाईक. वरीचा उपमा. टोपी नीट घे ना, पुढे जरा पुढे घे ना, अशी जरा खाली घे. हां, ते दिसतच नाही आहे. नीट घाल का, तो पुढचा भाग दिसला पाहिजे नीट. उत्तेजनार्थ आहे सुगंधा देवधर. मला असं वाटतं देवधरांनी टोपी घालायला हरकत नाही. नको, तुम्ही घाला. आज ती तुम्हाला नेहमी घालते, आज तुम्ही घाला.
उत्तेजनार्थ दुसरा क्रमांक आहे. आलेत का प्रभाकर जोशी? नाही, लता जोशी. सुषमा जोशींना आमंत्रित करते की त्यांनी त्यांना टोपी घालावी. स्मिता नाही, प्रभाकर जोशी नाही, त्यांनी फक्त खाल्लंय, मदत नाही केली. आता सुषमा जोशी या. प्रभाकर जोशी एक फोटो काढायला या. फोटो या हो. तिथे स्वतः जातीने उभे होते तयारीसाठी. घरी मदत केली की नाही माहित नाही, पण इथे मात्र नक्की हजर होते. घरी करणार माहिती नाही. इकडून आवाज येतोय की घरी रोजच सगळेजण मदत करत असतात. करायलाच हवी ना. आता दोघं आपण समसमान आहोत. या विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आता मॅडम झाले निकाल. आता ज्याची उत्सुकता आहे 15 जणांना, ते रिझल्ट आपण ऐकूया आणि त्यांचे सत्कार करूया. मी आमंत्रित करते मेधाताईंना. माझा मोबाईल कुठे गेला? एक मिनिट बसा मॅडम. हां, एक मगाशी सांगायचं राहिलं. ह्या टोप्या सजवल्या, टोप्या घातल्या, पण ह्या टोप्या मला उपलब्ध करून दिल्या शंकर सरवणकरांनी. तेव्हा त्यांच्यासाठी टाळ्या. आणि जे यांनी जाहिरातवाल्यांनी स्वतः घातले ना, पहिला, दुसरा, तिसरा, ते पण सरवणकरांचीच आयडिया त्यांनी आणलेले. फक्त एक आहे की त्याच्यावर कोणती स्पर्धा किंवा काय लिहिलेलं नाहीये, म्हणजे दरवर्षी आपल्याला ते उपयोगी येणार आहे, म्हणून मगाशी मागून घेतलं परत. नमस्कार. आजच्या ज्या परीक्षक आहेत, मेधा सुर्वे, त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. त्या कांदिवली पूर्व इथे राहतात. वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत आणि 2 वर्षाचा त्यांनी फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला आहे आणि त्यात त्यांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे. त्यांचं स्वतःचं ब्युटिक आहे. रेडीमेड एथनिक वेअर ते प्रॉडक्ट्स त्यांचाही व्यवसाय करतात. त्यांचं स्पेशलायझेशन आहे कस्टमाइज स्टिचिंग आणि इंडियन इरा अशी त्यांची एक वेबसाईट आहे, संकेतस्थळ आहे. त्याच्यावर त्यांच्या सगळ्या उपक्रमांची अधिक माहिती मिळेल. मी फार वेळ घेत नाही, त्यांना विनंती करतो त्यांचं आपण स्वागत करूया. अध्यक्षांच्या हस्ते त्यांचं स्वागत करूया. आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजची बक्षिसं जाहीर करावी. मनोगत व्यक्त करावं आणि बक्षिसं जाहीर.
नमस्कार. मी प्रथमच अशा कार्यक्रमाला आले. आणखीन खूपच छान वाटलं, म्हणजे खूप सुंदर. आणखीन माझ्याकडे शब्द नाही आहेत, म्हणजे सगळ्यांचा उत्साह आणखीन हे सगळं पाहून. आणि आता जी स्पर्धा थर्ड असेल ममता दिवेकर यांना तृतीय. मग आधी सांगू का? सेकंड आहे सेकंड जे आहे ते मी विभागून दिलेलं आहे. एक म्हणजे जयमाला परब आणि दीपक खेडेकर यांना. प्रथम आपण म्हणू देतो आहोत मनोहर वठारकर. आणि आता मी उत्तेजनार्थ पण सांगते. त्याच्यामध्ये आहे आशा नाईक आणि संध्या करावं. आणि उत्तेजनार्थ हे जे मी दिलंय ते ह्यासाठी दिलंय की जसं मॅम तुम्ही म्हणालात ना की कोणी स्पर्धेमध्ये भाग घेत नव्हतं आणि नंतर मग ही जी 15 नावं आली त्यांनी कमीत कमी ह्याच्यामध्ये म्हणजे वेशभूषेमध्ये खर्च न करता त्यांनी ज्या पद्धतीने सादरीकरण केलं. मॅमनी तर खूपच सुंदर, म्हणजे त्या फॅन्सी ड्रेससाठी जे योग्य आहे ते सगळं त्या इतक्या छान त्यांनी सांगितलं. त्यामुळे मला खूप ह्या दोघांचं विशेष कौतुक आहे मला ह्यासाठी. हो, आणि तेही मला नंतर कळलं की त्या 75 इयर्सच्या आहेत, तर त्यामुळे मला आणखीन म्हणजे आश्चर्य वाटलं होतं की सुंदर परफॉर्म केलं होतं. अरे घ्या ना. नाही मला वेगळं देणार नाही नाही तिला नाही. उत्तेजनार्थ कोण? आशा आणि संध्या. हे ममता तू घे पहिल्यांदा. दिल है बड़ा प्यार है बड़ा क्या करो. हे नाही ना आता जवळ घेऊ.
एक